काही व्यक्तींना अचानकच एका बाजूला चेहरा वाकडा होतो किंवा एका बाजूचे स्नायू जास्त आखडल्यासारखे होतात, गाल वरती सरकतो किंवा काही वेळेला काही ॲक्सिडेंट होतो। ॲक्सिडेंट नंतर जेव्हा रिकव्हरी होते तर रिकव्हरी झाल्यावरती त्यांना जाणवतं की दात चावल्यावरती डोळा बंद होतो किंवा एका बाजूचेच गालाचे स्नायू जास्त खेचू लागतात। तर या कंडिशन्सना डिस्टोनिया असं म्हटलं जातं। म्हणजे हा एक स्नायूंचा प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये स्नायूंना सप्लाय करणारी जी वायर आहे त्याच्यातून इलेक्ट्रिक सिग्नल जास्त फायर व्हायला लागलाय आणि त्याच्यामुळे ते स्नायू जे आहेत ते जास्त आकसायला लागलेत। तर अशा व्यक्तींना काय ट्रीटमेंट देऊ शकतो? तर अशा व्यक्तींना आपण बोटॉक्स देऊ शकतो। जे स्नायू जास्त कॉन्ट्रॅक्ट होत आहेत, जे जास्त काम करत आहेत, त्यांना आपण बोटॉक्स दिल्याने ते ढिले पडतात आणि त्याच्यानी त्यांच्या चेहऱ्याचा आकार आपण परत नॉर्मलपर्यंत आणू शकतो।